नौटंकी मोर्चा अधिकाऱ्यांचं खच्चीकरण झालेल्या कामाची शोबाजी मुश्रीफ साहेब असं करू नका. आमदार शिवाजीराव पाटील यांचा नामदार हसन मुश्रीफ यांना स्पष्ट इशारा. मला असं वाटतं ही पक्षाच्या वतीने आता आमचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा उद्या काय त्याच्याबद्दल ठोस निर्णय घेतीलच. त्याचबरोबर आमचे नेते खासदार मुन्नासाहेब माडिक साहेब पण याच्यावर निर्णय घेतीलच. तर हा अन्याय आपण पक्षातून किती वेळ करायचा आहे आणि किती सहन करायच्या गोष्टी आहेत. आणि त्याचबरोबर आता ह्यांचं आपला व्यक्तिधर्म सोबत असून सुद्धा आज मी चंदगड भागामधून ज्या आम्ही शेतकरी करून आम्ही खूप त्रस्त आहोत, त्याचं मी नाही म्हणत नाही. वन विभागाकडून त्याची सोय होत नाही, जनावरांचा बंदोबस्त होत नाही. हत्ती आहेत, गवे आहेत, अस्वल आहेत, डुकरं आहेत, बिबटे आहेत, कोल्हे आहेत. आणि याच्यासाठी वारंवार मी वनमंत्र्यांना पत्र देऊन त्याचा पाठपुरावा केल्यानंतर 3-4 वेळा बैठकी लावायचा प्रयत्न केला. आणि नंतर लास्टला मुख्यमंत्री साहेबांच्या सल्ल्याने आदरणीय आमचे नेते गणेश नाईक साहेब हे खास करून वेळ दिली, बैठक झाली आणि अधिकाऱ्यांचे जे आमचे म्हणणे मांडले त्या म्हणण्यानुसार सर्व आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या ज्या भावना होत्या आणि त्या भावनेला समोर ठेवून आपल्याला कमीत कमी 9 मागण्या त्यांनी मान्य केल्या. आणि मानव जीवन वन जीवन संघर्षात उलटा महाराष्ट्र चंदगड मॉडेल होऊ शकेल असे देशासाठी दिशादर्शक ठरणारं हे मॉडेल आपल्या गणेश नाईक साहेबांनी मान्य केलं. व वनमंत्री महोदयांनी एवढ्या सगळ्या घोषणा केल्यानंतर सुद्धा कालचा नौटंकी मोर्चा काढून अधिकाऱ्यांचं मनोबल खच्चीकरण करणं, त्यांच्या पाठीशी राहणं सोडून त्याला अधिकाऱ्यांचं मन करून त्याला दमदाटी करणं असे काल तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघण्यात आले. तर अशा गोष्टी होऊ नये. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.